नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसानंतर आज जागतिक मातृदिनानिमित्त पुन्हा परत भेटतोय. श्री कृष्ण गोविंद हरी हरी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावी. आज आईविषयीच्या माझ्याच कविता मी म्हणत आहे. आई, आई म्हणजे अमृताची धार, आई म्हणजे अमृताची धार, भागवते वात्सल्याची ताण, भागवते वात्सल्याची ताण. आई असते शाळ्याचं पाणी, आई असते शाळ्याचं पाणी, क्षणभरात थांबते उन्हाची काहिली, क्षणभरात थांबते उन्हाची काहिली. आई म्हणजे मंद वाऱ्याची झुळूक, आई म्हणजे मंद वाऱ्याची झुळूक, सुखावून जाते सारे तन्मन आसमंत, सुखावून जाते सारे तन्मन आसमंत. आई म्हणजे देवाची करणी, आई म्हणजे देवाची करणी, दुःख घेऊन सुख देणारी मूर्तिमंत देवी, दुःख घेऊन सुख देणारी मूर्तिमंत देवी. यानंतर माझी दुसरी आई म्हणजे सासूबाई जेव्हा पुण्यात हरवल्या तेव्हा सुचलेली ही कविता. आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा, हरवून जाते सारी दुनिया, हरवून जाते सारी दुनिया. स्थळ काळ वेळेची उरत नाही क्षिती, स्थळ काळ वेळेची उरत नाही क्षिती. आई हरवते तेव्हा. दाही दिशा होतात वैराण, दाही दिशा होतात वैराण, तरीही प्रत्येक दिशेची साद ऐकू येते कानात, तरीही प्रत्येक दिशेची साद ऐकू येते कानात. आईची हाक आणि त्यातील आर्तनाद, आईची हाक आणि त्यातील आर्तनाद घुमत राहतो हृदयात कानात, आईची हाक आणि त्यातील आर्तनाद घुमत राहतो हृदयात कानात. आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा, कुठे हरवली? आकाश पाताळ एक करू, आकाश पाताळ एक करू, की सप्त नद्या आणि समुद्राचा तळ शोधून काढू, की सप्त नद्या आणि समुद्राचा तळ शोधून काढू. आई हरवते तेव्हा मला न उरते माझे भान, आई हरवते तेव्हा मला न उरते माझे भान. अन्न पाणी निवारा शोधत फिरत असेल, अन्न पाणी निवारा शोधत फिरत असेल, की शोधत असेल आपल्या मुलांचा आधार, की शोधत असेल आपल्या मुलांचा आधार. आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा पोलीस दादा पै पाहुणे आले गेले, पोलीस दादा पै पाहुणे आले गेले, कोणाला विचारू कोणाला विचारू. देवा आता दाखव तूच वाट, देवा आता दाखव तूच वाट. आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा सकाळी सकाळी रात्र अंधारी भर दुपारी, सकाळी सकाळी रात्र अंधारी भर दुपारी. उन्हा पावसात नेमके कुठे देऊ ध्यान, नेमके कुठे देऊ ध्यान. नऊवारी लुगडं डोईवर पदर दिसताच किती घेऊ मी धाव, नऊवारी लुगडं डोईवर पदर दिसताच किती घेऊ मी धाव, नऊवारी लुगडं डोईवर पदर दिसताच किती घेऊ मी धाव. आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा, आई हरवते तेव्हा. तरीही देवा तुझी लीला आघात, तरीही देवा तुझी लीला आघात. आमची धडपड तळमळ पाहून, आमची धडपड तळमळ पाहून आलास धावून आईच्या रूपाने, आलास धावून आईच्या रूपाने. आमच्या घरी येऊन राहिलास मायेच्या ममतेने, आमच्या घरी येऊन राहिलास मायेच्या ममतेने, आमच्या घरी येऊन राहिलास मायेच्या ममतेने. यानंतर मी कैलासवासी तीर्थरूप आईच्या पोतळीमध्ये असलेली काही पुस्तके वाचणार आहे. तशी तर तिची बरीच पुस्तके वेगवेगळ्या लोकांकडे आहेत, परंतु थोडीफार उरलेली आहेत. तिच्या स्मरणार्थ त्याचे वाचन करणार आहे. आपल्याला कदाचित त्यातून काही मौल्यवान धागा सापडू शकतो. अमृतकुंभ हे ओम शांतीचे मासिक तिच्याकडे दर महिन्याला यायचे. त्यातीलच या दोन कविता.
शिवबाबांची जादूची मुरली. बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझी मुरली ज्ञानाने भरली, बाबा तुझी मुरली ज्ञानाने भरली, ज्ञानाने सारी माया जित झाली, ज्ञानाने सारी माया जित झाली, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझी मुरली शांतीने भरली, बाबा तुझी मुरली शांतीने भरली, शांतीने सारी क्रोधमुक्त झाली, शांतीने सारी क्रोधमुक्त झाली, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझी मुरली पवित्रेने भरली, बाबा तुझी मुरली पवित्रेने भरली, बाबा तुझी मुरली पवित्रेने भरली, पवित्रेने वृत्ती बदलली, पवित्रेने वृत्ती बदलली, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत योगाची शक्ती, बाबा तुझ्या मुरलीत योगाची शक्ती, योगाने सारे पाप भस्म होत, योगाने सारे पाप भस्म होत, बाबा तुझ्या मुरलीत, बाबा तुझ्या मुरलीत सेवेची शक्ती, बाबा तुझ्या मुरलीत सेवेची शक्ती, सेवेने मिळते दिव्य अनुभूती, सेवेने मिळते दिव्य अनुभूती, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझी मुरली प्रेमाने भरली, बाबा तुझी मुरली प्रेमाने भरली, आनंद सुखाची भरती आली, आनंद सुखाची भरती आली, बाबा तुझी मुरली धारणेने भरली, बाबा तुझी मुरली धारणेने भरली, करुणी धारण विधेही झाली, करुणी धारण विधेही झाली, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत काय आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे, बाबा तुझ्या मुरलीत जादू आहे रे. कवी ब्रह्मकुमारी लता देगलूर. दुसरी कविता सर्वश्रेष्ठ दान. ही ब्रह्मकुमार जयवंत आष्टा सांगली यांची कविता आहे. जन्मा आले सर्व प्राणी, जन्मा आले सर्व प्राणी, जीवन आपले जगतात, जीवन आपले जगतात, जगी थोर तेच खरोखर जे दुसऱ्यासाठी झटतात, जगी थोर तेच खरोखर जे दुसऱ्यासाठी झटतात, ज्योती जळते आणि विझून जाते, ज्योती जळते आणि विझून जाते, विझण्याआधी प्रकाश देते, विझण्याआधी प्रकाश देते, घृत संपते ज्योत विसते, जळण्यात आयुष्याचे सार्थक धावते, घृत संपते ज्योत विसते, जळण्यात आयुष्याचे सार्थक धावते, सोयच खाणे ही असे प्रकृती, सोयच खाणे ही असे प्रकृती, बळेच हिरावणे ही तर विकृती, बळेच हिरावणे ही तर विकृती, घास देऊनी दुजा जगविणे तया नावते संस्कृती, घास देऊनी दुजा जगवणे तया नावते संस्कृती, दान त्याग अनसहानुभूती हीच आमची थोर संस्कृती, दान त्याग अनसहानुभूती हीच आमची थोर संस्कृती, ईश्वरास करावे सर्वस्व दान, ईश्वरास करावे सर्वस्व दान, अहर्निश संत करती गुणगान, अहर्निश संत करती गुणगान, अहर्निश संत करती गुणगान, दानाचे हे प्रकार नाना, दानाचे हे प्रकार नाना, आहे माहीत सर्वांना, आहे माहीत सर्वांना, आज आगळे दान सांगतो श्रेष्ठ दानाचा मार्ग दावतो, आज आगळे दान सांगतो श्रेष्ठ दानाचा मार्ग सांगतो, कुणी करते अन्नदान कुणा खुणवते रक्तदान, कुणी करते अन्नदान कुणा खुणावते रक्तदान, आता करूया विकारदान, आता करूया विकारदान, हाच उद्धाराचा मार्ग जाण, हाच उद्धाराचा मार्ग जाण, हाच उद्धाराचा मार्ग जाण. धन्यवाद. श्री कृष्णार्पण वस्तू.